उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांची 20 मिनिट चर्चा। शिंदेनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि शहांची भेट। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांच्या विरोधात गंभीर आरोप। विवाहित महिलेची फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप। गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीचा एन्काउंटर। सीबीआय चौकशी व्हावी, आरोपी अमोल कुतकरांच्या वडिलांची मागणी। संभाजीनगरमध्ये शिरसाट यांनी आरोप केलेल्या प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर। दरोड्यातील आरोपींना पोलिसांमधील काही जणांचं सहकार्य, संजय शिरसाट यांचा आरोप। नाशिकमध्ये बहिणीला प्रपोज केल्यानं तरुणाला मारहाण, डोक्याला दुखापत झाल्यानं नशीम शाहचा मृत्यू। चौघांवर गुन्हा दाखल। राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह बीड, लातूर, धाराशिवला ऑरेंज अलर्ट। पावसामुळे राज्यात 34,842 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा मातीमोल, घरांमध्ये पाणी शिरलं। खबरदारी म्हणून राज्यभरात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात। लातूरच्या अहमदपूर तालुका आणि गोताळा गावावर शोककळा। भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी गेलेल्या शेतकरी आणि मजुरांवर वीज कोसळली, दोघांचा मृत्यू तर 6 जण जखमी। पुण्याच्या सालेगावातील पूल पाण्याखाली, 15 गावांचा संपर्क तुटला। पूल पाण्याखाली गेल्यानं पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद। राज्यात आतापर्यंत पावसाचे 9 बळी, पुण्यात 3, ठाण्यात दोघांचा मृत्यू तर लातूरमध्ये शेतात काम करत असताना वीज पडून दोघे मृत्युमुखी। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।